नमस्कार. उद्या दिनांक 29 जुलै 2025 रोजी स्वर्गीय भैयाजी गुजर पुनर्जन्म आश्रमला 5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 7 फाउंडेशन या संस्थेला 6 वर्ष पूर्ण होत आहेत. उद्या अर्थातच वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला एक खरंच अतिशय दुःखद वेळ आमच्यासमोर आली. आज श्रीमती बीनाबाई म्हैसकर यांचं वय 70 वर्ष आहे. त्यांना 2 मुलं आहे, 1 मुलगी आहे. आणि असे असताना मुलांनी या पोलीस रिपोर्टमध्ये स्पष्टपणे सांगितलं की आम्ही तिला सांभाळायला सक्षम नाही आणि या कारणास्तव बेला पोलीस स्टेशनने तिला आपल्या आश्रममध्ये आज दाखल केलं. खरं तर उद्या आश्रमचा वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला एखाद्या महिलेला ज्यांचे मुलं आहे, परिवार आहे, अशा महिलेला आम्हाला सहारा द्यावं लागत असेल तर हे कुठेतरी दुर्दैवाची गोष्ट आहे, दुःखद गोष्ट आहे असंच आम्हाला वाटते. जेव्हा हे आश्रम चालू केलं याची पायाभरणी जेव्हा 29 जुलै 2020ला तरुण युवक मंडळ बुट्टीबुरी येथे रचली तेव्हा हाच विचार केला होता की कुणालाही परिवारातून घ्यायचं नाही, कुणालाही घरून घ्यायचं नाही. उलट जर ते या आश्रममध्ये आश्रयित असेल तर त्यांना इथून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम हे निश्चितपणे आश्रम करेल. आजपर्यंत आपण 36 लोकांना इथून घरापर्यंत पोहोचवलं, त्यांच्या परिवारासोबत त्यांचं परिवार मिलन केलं. परंतु खरंच वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला आज आम्हाला बीनाबाई म्हैसकर यांना सहारा द्यावा लागत असेल तर हे कुठेतरी दुःखद गोष्ट आहे. तरीसुद्धा त्या दोन्ही मुलांना आणि त्या मुलीला मी एकच सांगेल, खरंच ज्या माऊलीने तुम्हाला जन्म दिला त्या माऊलीला तुम्ही सांभाळायला असक्षम असाल तर तुमच्यासारखे मुलं आजच्या पिढीला, आजच्या दाम्पत्याला नसलेले बरे, हेच सांगेन. खरंच आज बीनाबाईला जरी इथे सहारा देत असलो तरी तिला निश्चितपणे एक वचन देईल की तिला तिच्या स्वतःच्या मुलींनी सांभाळलं जरी नसेल तरी पुनर्जन्म आश्रम हे सक्षम आहे तिला सांभाळायला. तिच्या मरेपर्यंत तिचं जीवन सुखकर कसं करता येईल, तिला आनंद कसा देता येईल हेच आम्ही निश्चितपणे सांगू. सर्व 7 फाउंडेशनच्या हितचिंतकांना मी धन्यवाद देतो. त्यांनी या 5 वर्षात जे काही आम्हाला सहकार्य केलं, सहयोग केला, ज्या सभासदांनी आम्हाला साथ दिली त्या सर्वांचे मी आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.